मला मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती. त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली. तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019ला. आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती. बरं पुढं काय होणार आहे, बहुमत होणार आहे का नाही, आमदारकी टिकणार आहे का नाही, हे असलं काय आम्ही विचार केला नाही. आम्ही शिवसेना भाजपची युती भक्कम करायची म्हणून आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो. त्यामुळे याही गोष्टीचा मंगलप्रभात लोढांनी निश्चितपणे या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.